मधील बंटी जहागीरदार हत्या प्रकरणाला आज एक नवं आणि धक्कादायक वळण मिळालंय। आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत रईस जहागीरदार यांनी थेट आरोपांची तोफ डागली आहे। रईस जहागीरदार म्हणाले, माझा भाऊ बंटी जहागीरदार हा जर्मन बेकरी स्पॉट प्रकरणातील आरोपी नव्हता, हे स्वतः न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। इतकंच नाही तर जंगली महाराज रोडवरील घटनेतही बंटी जहागीरदार यांचा कोणताही सहभाग नव्हता, मात्र शस्त्र विक्रीचा आरोप होता, शस्त्र पुरवल्याचा नाही असा खुलासाही त्यांनी केला। आजच्या पत्रकार परिषदेत सर्वात गंभीर आणि खळबळजनक आरोप केला गेला तो म्हणजे या हत्येचे सूत्रधार कोण। रईस जहागीरदार यांनी थेट नावे घेतली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ही संपूर्ण कटकारस्थान बेक टोळीचं आहे। यामागचं कारण सांगताना त्यांनी म्हटलं, सरकारी जमिनीचा ताबा घ्यायचा होता, त्याची माहिती बंटी जहागीरदार यांनी थेट आमदारांना दिली आणि तिथूनच वैऱ्याची ठिणगी पेटली। सार्वजनिक भाषणांतून माझ्या भावाच्या जीवाला धोका असल्याचं तेव्हाही स्पष्ट दिसत होतं। आमदारकी आणि नगरपालिका निवडणुकीत बंटी जहागीरदार यांचा काँग्रेसला असलेला जाहीर पाठिंबा आपल्यासाठी भविष्यात अडचण ठरेल या भीतीतूनच गोळीबार करण्यात आला, असा थेट आरोप जहागीरदार बंधूंनी केला आहे। धर्मरक्षक म्हणून मिरवणारेच समाज दूषित करत असल्याचा आरोप करत बेक बंधूंवर दाखल असलेल्या सर्व जुन्या गुन्ह्यांची यादी जहागीरदार बंधूंनी पत्रकार परिषदेत सादर केली आणि या सगळ्या दाव्यांचे आरोपांचे थेट फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहेत। पाहुयात। काही नेते मंडळीकडनं जी चुकीची स्टेटमेंट, चुकीचे बातम्या पसरवले जात आहे मुद्दाम, त्याच्या बाबतीत जे आहे आम्हाला खुलासा करणं गरजेचं होतं, असं आमचं सगळ्या परिवारांचं, समाजाच्या आणि गावातल्या लोकांचं म्हणणं होतं। त्यासाठी आम्ही एक प्रेस जी आहे ती आयोजित केली। त्या प्रेसमध्ये सगळे लोक आले, त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद, आभार। त्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी निदर्शनास आणून दाखवतो आणि एक आमची जी प्रेस नोट आहे ती वाचून दाखवतो सगळ्यांना। प्रेस नोटमध्ये ही प्रेस नोट माझी स्वतःची आहे। श्रीरामपूर येथील असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांच्या हत्येनंतर त्यांची बम ब्लास्टमधील आरोपी म्हणून सर्वत्र जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बदनामी करण्यात आल्याचे आरोप मी केलेले आहे। बदनामी करण्याचे आरोप काही करण्यात येत आहे। नगरसेवक म्हणून मी त्यांचा भाऊ म्हणून वास्तविक बंटी जहागीरदार यांचा जर्मन बेकरीशी जो संबंध जोडला जात आहे त्या संबंधाचा आणि बंटी जहागीरदारचा काही संबंध नाही। तसेच जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये बंटी जहागीरदार यांच्याविरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आपल्या आदेशात स्पष्टपणे निरीक्षण नोंदवले आहे। उच्च न्यायालयाने जंगली महाराज रोडवर बॉम्बस्फोट प्रकरणात प्रथमदर्शनी बंटी जहागीरदार विरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे आपल्या आदेशामध्ये म्हटलेले आहे। जर्मन बेकरी जे विशिष्ट करून जे जर्मन बेकरी म्हणून जे सोशल मीडियावर किंवा काही राजकीय लोकांकडून जो उल्लेख होतोय तो अगदी चुकीचा आहे। जर्मन बेकरीमध्ये बंटी जहागीरदाराचा काही संबंध नाही, त्या केसमध्ये तो आरोपी सुद्धा नाही आणि त्या केसचं त्याचं दूरपर्यंत त्याचं काही कन्सर्न नाही। त्या केसमधले जे आरोपी आहे ते सारंग कुलकर्णी म्हणून आहे आणि ते फरार आहे। त्याच्या व्यतिरिक्त जी दुसरी जी केस आहे जंगली महाराजची, त्याच्यामध्ये आमच्या बंटी जहागीरदार फक्त एक पिस्टल देण्याचा आरोप आहे। जी पिस्टल ती त्यांनी विकली होती त्या घटनेच्या 3-4 महिन्यानंतर आणि ती पिस्टल कुठेही त्या घटनेत वापरलेली नाही। त्या घटनेमध्ये एकही माणूस जो आहे तो मरण पावलेला नाही। हे आमचं प्रेस नोटच्या मार्फत आम्ही सांगितलेलं आहे। आता त्याचा ही प्रेस नोट आहे। आता याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत जे आहे ते सांगू इच्छितो। ही पहिली प्रेस नोट आहे जी आमच्या बाबतीत जी चुकीची बातमी सोशल मीडियावर वगैरे न्यूजपेपरमध्ये दाखवली जात आहे ती चुकीची आहे। त्याच्यानंतर एक दुसरी प्रेस नोट आहे आमची, ज्या टोळींवर आम्हाला शंका म्हणजे खात्री आहे, त्या टोळीच्या बाबतीत कसे जिल्हेभर जे आहे ते गुन्हे आहेत ते कसे पेंडिंग आहेत, त्या गुन्ह्यामध्ये ते मागच्या 12-13 वर्षापासून ते फरार आहेत। त्याच्या बाबतीत एक प्रेस नोट आम्ही आपल्याला दिलेली आहे। त्यांच्यावरचे असलेले केसेसची सेक्शन कोणती आहेत ते आम्ही आपल्याला या माध्यमातून दाखवू इच्छितो। गंभीर स्वरूपाचे सगळे सेक्शन आहे, कोणते केसेस त्यांच्यावर पेंडिंग आहे, चालू आहे, त्याची आम्ही आपल्याला रेकॉर्ड दिला आहे। त्याच्या व्यतिरिक्त जे आमच्यावर ॲलिगेशन केलेलं आहे जंगली महाराज रोडच्या ब्लास्टच्या बाबतीत, त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टाची ऑर्डर, मुंबई हायकोर्टाची ऑर्डर, त्याच्यामध्ये पॅरा नंबर 14 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की आमचा त्या घटनेशी काही संबंध प्रायमा फेसी दिसत नाही। ज्या केसेस आमच्यावर सांगतात का आम्ही हॅबिच्युअल क्रिमिनल वगैरे आहोत
त्या केसेसचा पण हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये उल्लेख आहे की 13 केसेसमध्ये आमची निर्दोष सुटका झाली. ह्याच्या व्यतिरिक्त काल जे माननीय पालकमंत्री साहेबांनी जे चुकीचं गैरसमजुतीने जे वक्तव्य केलं ते ऍक्च्युली त्यांना ते कोणी ब्रीफिंग केलं असेल किंवा त्यांना ती चुकीची माहिती गेली असेल. आमची आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत जी आहे ती विनंती आहे त्यांना का त्यांनी असे चुकीचं वक्तव्य करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. त्यांनी या सगळ्या गोष्टीची पहिले खात्री करावी. ही जर्मन बेकरी केसची जी आहे आम्ही रिपोर्ट ह्याला जोडलेली आहे. याच्यामध्ये आमचा आरोपी म्हणून आम्ही कुठेही त्याच्यामध्ये आरोपी नाही, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. ह्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांवर आम्हाला जी खात्री आहे का ह्यांनी हे हत्याकांडाच्या मागचे आका आहेत, जे गावातले टोळ्या चालवतात, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खुनाचे प्रयत्न, दरोडा, स्नॅचिंग, 376 सारखे जे केसेस आहेत ते गंभीर स्वरूपाचे केसेस यांच्यावर आहे आणि त्या केसेसमध्ये ते फरार आहे. आता ही साधी एक 376ची संगमनेरची केस आहे. ही जी केस आहे 2012 मध्ये त्यांच्यावर रजिस्टर झाली आणि 2014 मध्ये जी आहे ती सेशन कमिट झाली. तर 2014 पासून हे लोक त्याच्यामध्ये फरार आहेत आणि जे लोक 14 पासून फरार आहे मागच्या 12 वर्षापासून ते लोक 12 वर्षापासून गावात फिरतात. चौकातले जर सीसीटीव्ही कधी आपण चेक केले एसपी साहेबांनी, ऍडिशनल एसपी साहेबांनी, तर ते दिवसभरातून 50 वेळेस ते गावात दिसतील आणि पोलिसांना साधं त्यांना एक समज देता येत नाही मागच्या 12 वर्षापासून. इतकी गंभीर स्वरूपाची ही घटना असून आणि वैशिष्ट्य म्हणजे जे लोक आपल्याला स्वतःला धर्मरक्षक म्हणून, तर ती 376ची केसमध्ये पण जी पीडित महिला आहे, जी मुलगी आहे, ती हिंदू समाजाची. इतकी निंदनीय घटना असताना आमची जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत आमदार साहेबांना, पालकमंत्री साहेबांना विनंती आहे का त्यांनी सगळी सत्यता तपासावी आणि डिपार्टमेंटला जे आहे त्यांनी डायरेक्शन करावं का जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, ज्या या घटनेमागचे लोक आहेत, ते कोणीही असो, कोणत्याही समाजाचे असो, त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. त्यांनी डायरेक्शन तसे द्यायला पाहिजे एसपी साहेबांना. आमची त्याच्या बाबतीत शंका आहे साहेब, कारण जे लोक त्यांनी जे घटनेच्या नंतर आज 4 दिवस झाले त्यांना पीसी मिळाली, त्याच्यामधले ते आरोपी त्यांनी कोणते धरले, त्याच्यामध्ये हस्तगत केली का नाही, त्याच्यामधले त्यांनी वेपन्स हस्तगत केले का नाही, या सगळ्या गोष्टी जे आहेत ते आम्हाला कळणं गरजेचं आहे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही याच्या बाबतीत जे FIR मध्ये आम्ही जे आमचं म्हणणं आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला वेळोवेळी जे घटना झाल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, काही गावातल्या व्यवहाराच्या माध्यमातून किंवा राजकीय माध्यमातून जे काही घटना झाल्या ते आम्ही सगळे जे आहे ते ऍडिशनल एसपी साहेबांना आणि पोलिसांना आम्ही ते दिले आहे आणि इथून पुढे बी आम्ही त्याचे ते जे आहे ते पहिले काही ओरली बोललो, पण आता आम्ही इथून पुढे जे आहे ते सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवर देणार आहे. तपास आता साहेब, आता आम्ही ज्या वेळेस त्यांच्याकडे जातोय काही त्यांना माहिती द्यायला, आमच्याकडची जी माहिती आहे ते त्यांना द्यायला, पण ते आम्हाला त्यांची जी पद्धत आहे त्यांच्यावर शंका आहे. आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आमची अशी विनंती राहील एसपी साहेबांना, नामदार साहेबांना आणि आयजी साहेबांना का ही जी घटना आहे तिचा जो तपास आहे तो ICIT मार्फत व्हावा. की शहरात काय वातावरण होणार आहे किंवा काय हो राहिलं, पण पोलीस करता काय इथं? का फक्त हप्ते जमा करायचं कामच करता का, पैसे जमा करायचं कामच करता का पोलीस? याच्यामध्ये बेग टोळीवर जे आहे कोणत्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे आहेत. काही केसेस तर त्यांच्यावर अशी आहे साहेब का ज्याच्यामध्ये ते प्रोक्लेमेशन स्टेजवर जे आहे, म्हणजे ही केस 2012ची आहे, 2014ला ही केस सेशन कमिट झाली संगमनेर कोर्टात आणि 2014 पासून हे आरोपी फरार आहे. म्हणजे आज 12 वर्ष हे सगळ्यांसमोर वावर राहिले पण तरी पण फरार आहे आणि हे फरार डिक्लेअर हो, कोर्टाने यांना फरार डिक्लेअर केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जे लोक त्यांना मदत करणार त्या लोकांना 7 वर्षाची शिक्षा आहे. ते संगमनेरच्या केसमध्ये 376ची केस आहे और त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये जे अन्याय ज्या मुलीवर झाले ते हिंदू समाजाची मुलगी आहे. हे हिंदू धर्मरक्षक आहे. त्यांनी पीडितावर ज्याच्यावर पीडित झाले ती हिंदू समाजातली मुलगी आहे आणि हे लोक पोलीस स्टेशनला, फरार लोक पोलीस स्टेशनला येऊन दमदाटी वगैरे करून कित्येक प्रकार केले मार्केटमध्ये, काय काय प्रकार चालले. हे 12-13 वर्षापासून हे आरोपी फरार आहे आणि ह्याची माहिती पोलीस डिपार्टमेंटला नाहीये. हे महत्वाचं झालं. गोऱ्या जेथे, सोनू बेग, ठीक आहे, टिप्या बेग, गौतम त्रिभुवन, राहुल हिवाळे. तर जर ही गावठी पिस्टल नाही, ही इम्पोर्टेड पिस्टल आहे आणि इम्पोर्टेड पिस्टल जर ती असेल तर त्याचा तपास जो आहे SIT, ATS
NIA कडे जातो. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.